उन्हाळा आपल्या प्रत्येकाला झेलावा लागतो आणि प्रत्येकाला ओढ लागलीये ती येणाऱ्या मान्सूनची, अर्थात येणाऱ्या पावसाची. पण यंदा वेळेआधीच मान्सून धडकणार आहे आणि या संदर्भात हवामान खात्यानं आपला एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवलाय. पाहूया तो अंदाज नेमका काय सांगतोय. भारतीय हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर वेळेच्या 5 दिवस आधी धडकू शकतो. यावेळी 27 मे रोजी देशभरात मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा आहे. साधारणपणे दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतो. IMDच्या आकडेवारीनुसार जर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे त्याच वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर 2009 नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन असणार आहे. याआधी 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. साधारणतः नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परतून जातो. IMDने एप्रिलमध्ये 2025च्या मान्सूनसाठी सामान्यपणे जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यताही नाकारली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव M. रविचंद्रन म्हणाले, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात मान्सून काळात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून पूर्व हालचालीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या 1 महिन्यापासून देशाच्या मोठ्या भागात जोरदार वारे आणि पावसाळी हालचाली सुरू आहेत. शनिवारी राजधानी दिल्लीत पावसानंतर हवामान थंड झाले होते. गेल्या 5 दिवसात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडला आहे. उत्तर भारतात पाऊस पडल्याने उष्णतेची लाट आतापर्यंत फारशी तीव्र झालेली नाही.